सरकार आलं आणि ज्यांनी आणलं त्यांच्याच डोळ्यात पाणी देऊन गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती सध्या भयानक आहे. भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना संपूर्ण महाराष्ट्रभर मुख्यमंत्री म्हणून फिरवलं. त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या आणि विधानसभेची निवडणूक झाली की 130 जागा आलेल्या बघून 133 जागा आलेल्या बघून भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न सुरू केले आणि मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे नाराज झाले. गेल्या 2.5 वर्षांपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची जोडी मित्रासारखी, अगदी जयवीरू सारखी महाराष्ट्रभर फिरत होती. दोघे एकमेकांना अगदी परिपक्व राजकारणी असल्यासारखं खांद्यावर हात टेकून चालत होते. पण आता एकमेकांचं तोंड सुद्धा व्यवस्थित मनोभावे बघत नाही. एकाचं तोंड इकडं आहे तर दुसऱ्याचं तोंड तिकडं आहे. राजकारणात खरंच कुणी कोणाचं नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आम्ही एकत्र राहू, आम्ही एकत्र कुठल्याही परिस्थितीत कारभार करू, कधी तो उजवा असेल कधी मी उजवा असेल असं खासगीत कितीही जरी बोललं तरी जेव्हा पदावरती विषय येतो, खुर्चीवरती विषय येतो, तेव्हा मात्र कुणी कुणाचं नसतोय. आजची परिस्थिती अशी आहे की 2.5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी त्याग करून मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेना दिलं. पण आज माझा चेहरा पुढे करून निवडणुका लढवल्या, लाडकी बहीण योजना आणली, यामध्ये मी लोकप्रिय झालो. त्यामुळे जनतेनं मला कौल दिला आहे. भाजपनं आता मुख्यमंत्रीपद मलाच द्यायला हवं अशी एकनाथ शिंदेची भूमिका असल्यामुळं भाजप आणि एकनाथ शिंदेमध्ये बऱ्यापैकी अंतर पडलेलं आहे. कोणी बोलून दावत नसलं तरी सुद्धा एकमेकांमध्ये अंतर खूप मोठं आहे. परिस्थिती अशी आहे की याचं तोंड इकडं आणि त्याचं तोंड तिकडं आहे. आपण यातून एकच म्हणू शकतो की पद हे व्यक्तीपेक्षा मोठं आहे का? असं सध्या वाटत आहे की पद हे व्यक्तीपेक्षा मोठं आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला झालरच अशी आहे, ग्लॅमरच असं आहे की ती खुर्ची कोणालाही सोडू वाटत नाही. आता चर्चा अशी होत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यायला हवं होतं, कोणी म्हणतंय एकनाथ शिंदे यांनी समजून घ्यायला हवं होतं. पण सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जनतेनं प्रचंड बहुमतानं महायुतीला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे जनतेच्या मताचा आदर करून कुठल्याही परिस्थितीत या दोघांनी एकमेकांना समजून घेणं गरजेचं होतं. पण तसं काही होताना दिसत नाही. सरकार बनल्यानंतर 8 दिवस झाले तरी मुख्यमंत्री जाहीर होत नाही. इतकं सगळं खुर्चीसाठी चाललंय, ते कशासाठी चाललंय हे जनतेला समजत नाही. कोणालाही गृहीत धरू नये. जनतेला गृहीत धरल्यामुळे अशा गोष्टी घडत आहेत. फक्त एक यातून सिद्ध होतंय की दोस्ती बेस्ती राजकारणात काही नसते, सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात. आम्ही एकत्र आहोत, आम्ही एकत्र राहू असली वचनं हे सगळं खोटी वचनं असतात. ह्या सगळ्या खोट्या आणाबाका असतात. जेव्हा आपल्या खुर्चीवरती विषय येतो तेव्हा कुणी कुणाचा नसतो. देवेंद्र फडणवीस हेही दोस्तीचं नाव घेतात, परंतु ते दोस्ती या शब्दाला जागलेले नाहीत. आणि एकनाथ शिंदे सुद्धा दोस्ती हे नाव घेतात, परंतु तेही दोस्ती या शब्दाला जागलेले नाहीत. दोघांच्याही विचारात, मनात, स्वप्नात, ध्येयात फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची आहे. त्यापेक्षा मोठं काही नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.